नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मलाईदार गोड बासुंदी कुणाला नाही आवडत? तसं पाहिलं ना तर बासुंदी करायला अगदी सोपी आहे. पण हीच बासुंदी आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारे करणार आहोत आणि तेही चुलीवर. चुलीवर बनवलेल्या बासुंदीची चव अप्रतिम लागते. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. बासुंदी बनवण्यासाठी या ठिकाणी मी चूल पेटून घेतली आहे. दूध आटवण्यासाठी या चुलीवर मी एक कढई ठेवून घेणार आहे. या कढईच्या बुडाला पूर्णपणे मी माती लावून घेतली आहे, म्हणजे कढई खराब होणार नाही. कढई चुलीवर ठेवल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. आता कढईमध्ये मी जवळपास 1.5 लिटर दूध टाकून घेणार आहे. आता हे दूध 10 ते 15 मिनटं हलवत चुलीवर आटून घ्यायचं. दुसऱ्या साईडला गॅसवर मी एक नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे. यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकून घेणार आहे. या ठिकाणी मी बदामाचे काही काप करून घेतलेत. हे काप या तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे. तसं तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तसेही वापरू शकता, पण तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे त्याची टेस्ट आणखीन वाढते. थोडेसे काजूचे कापही टाकून घेणार आहे आणि थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा टाकून घेणार आहे. ड्रायफ्रूट्स टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा कमी जास्तसुद्धा करू शकता. ड्रायफ्रूट्स फ्राय केल्यानंतर याच पॅनमध्ये अगदी थोडंसं तूप शिल्लक आहे. त्यामध्ये जवळपास 70 ग्रॅम साखर मी टाकून घेणार आहे. साखर या पद्धतीने अशी पसरून टाकायची. साखर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. ही साखर अजिबात हलवायची नाही. 2 ते 3 मिनिटाने साखर साईडनी अशी ब्राऊन कलरवर व्हायला लागते. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, नाहीतर साखर ही करपेल. आणखी 2 मिनिटानंतर या साखरेचा मधामध्ये आणि साईडने असा पाक तयार होतोय. पाक तयार व्हायला लागल्यानंतर लाकडी उलटणीच्या साहाय्याने ही साखर पूर्णपणे अशी हलवून घ्यायची. यामधील साखर पूर्णपणे वितळून याचा पाक तयार झाला पाहिजे. हे बघा, साखर पूर्णपणे वितळून मस्त असा ब्राऊन कलरवर पाक तयार झाला आहे. आता या स्टेजला यामध्ये गरम दूध टाकून घ्यायचं आहे. मी 1 वाटी गरम दूध यामध्ये टाकून घेणार आहे. दूध टाकल्यानंतर हे दूध अशी उडायची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्यायची आणि गॅस लगेच बंद करायचा. जे दूध चुलीवर आटवायला ठेवलं होतं ना, त्यातलंच 1 वाटी दूध मी घेतलं आहे. ही कॅरमेल केलेली साखर चुलीवर आटत दूध ठेवलं होतं ना, त्या दुधात ही टाकून घ्यायची आहे. दूधही बऱ्यापैकी आटले. कढईतील दूध पॅनमध्ये टाकून राहिलेली साखरसुद्धा या पद्धतीने यामध्ये काढून टाकून घ्यायची. या दुधामध्ये साखर टाकल्यानंतर हे दूध आणखी थोडंसं पातळ होतं, त्यामुळे परत 5-6 मिनटं हे चांगलं असं आटून घ्यायचं. बासुंदी तुम्हाला कितपत घट्ट हवी या अंदाजाने तुम्ही हे आटून घेऊ शकता. हे आटत असतानाच यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आणि तुपामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट्ससुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे. मस्त आपली कॅरेमेल बासुंदी तयार झाली आहे. ही तयार झालेली बासुंदी आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. सण म्हटले की प्रत्येकाच्याच घरी गोडाधोडाचे पदार्थ तयार केले जातात. त्यातही बासुंदी तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण एकदा या पद्धतीने साखर कॅरेमेल करून बासुंदी बनवून बघा. ही बासुंदी दिसायला जेवढी सुंदर दिसते, चवीलाच तेवढी सुद्धा अप्रतिम लागते. साखर कॅरेमेल केल्यामुळे रंगसुद्धा सुरेख येतो बासुंदीला. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.